संत तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रामगीता अध्याय पहिला. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांडनायका एकची असोनी अनेका भासशी विश्वरूपी युपी. आपणची झाला धराधर उरला भरोनी महीवर अणुरेणुंतुनी करशी संचार विश्वनाटक नटावया. आपणची मंदिर मूर्ती पूजारी आपणची पुष्पे होऊनी पूजा करी आपणची देवरूपे अंतरी पावे भक्तांत. गणेश शारदा आणि सद्गुरु आपणची भक्तकाम कल्पतरू देवदेवता नारद तुंबुरू आपणची जाहला. नाना चातुर्य कला व्यापे आपणची गाये नाचे आलापे प्रसन्न होऊनी आपणची सोपे भक्ती फळ दावी. गुरुशिष्य एकाची स्थळीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे सुखसंवाद चालती भिन्न तत्वाचे रंगरंगणी आणावया. हे जयाचिया अनुभवा आले त्याचे जन्म मरण दुःख संपले आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणोनिया. त्यासी वाही उरला भ्रम विश्व आपणासह झाले ब्रह्म तो जे जे करील ते ते कर्म पूजाच तुझी ईश्वरा. तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजुनी नाही जीवाभावांत शिरली म्हणूनीची अज्ञानदशा उरली आम्हापाशी. जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची कवडे मग मी तूपणाचे पोवाडे कोठचे तेथे. ज्यासी तुझे दर्शन घडले त्यास कैचे परके राहिले सर्व विश्वची झाले आपुले दिव्यपणी. परी आम्ही वंचित दर्शनासी परसुखे आनंद कुठला आम्हासी आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी मानतो स्वर्ग. दुसऱ्याची उणीव पाहता हसणे दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे होते ऐसे. कष्टासाठी कोणी मरो प्रतिष्ठेसाठी आम्हीची उरो लोभासाठी कुणाही स्मरो होते ऐसे. हे जेव्हा अनुभवा आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले म्हणूनी तुझ्या नामी वेधले चित्त सर्वतोपरी. दूजा कोणा शरण जावे तरी सर्वांगीण शक्ती केम पावे एकेकाचे चरण धरावे तरी वेळ जीवा फावेना. उजेडा करिता काजवे धरावे भूललिया मार्गी परतो जावे तेथे स्वसंवेद्य कैसे भावे निर्भयपणे. तारकेवरी दृष्टी धरली तीची स्वये क्षणांत उडाली तैसी गती होईल आमुची भली विशाल मार्गी. तूची खरा निश्चयी अविनाशी कधी काळाही न ढळशी सर्व गुण ज्ञान तुझे पाशी हवे ते लाभती. यासी पाहिजे सूर्यकिरण अनेक मार्ग दिसती दूर अनुभवया आपुले चिंतन ध्येय प्राप्ती रूपाने. सूर्य जैसा नभी उगवला अंधकाराचा नाश झाला तैसा तू हृदयी प्रगटला जीव झाला विश्वव्यापी. चंद्राचे किरण व्यापले चकोर चित्त प्रसन्न झाले तैसे तू आपुलेसे केले मग पळाले तापसारे. जोवरी पंचानन नाही दिसला तोवरी अतिगर्व जंबुकाला तैसा तुझा प्रकाश नाही पडला तोवरी ग्रासती विकार शत्रू. सूर्ये जीवन देता आपुले कमल जैसे हसले फुलले तैसे तुझा दर्शनाने झाले कृपापात्र जीवांचे. राजहंसे चोंच पुरविता पाणी दुधाची होय भिन्नता तैसे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता दोष निर्दोषता उमगे. अति काळोखी वीज कडाडे दुरावलेला गडी दृष्टीस पडे तैसी तुझा दर्शन प्रतापे घडे शांती प्राप्ती. अज्ञानामुळे विकार माजती अज्ञानानेची लाभते कुसंगती अज्ञानानेची दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाची. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान अंतरंगात आनंदभान वस्तू भरोनी पूर्णपण तुझ्या ठाई. म्हणोनी हे ज्ञान समुद्रा पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा कृपा करी आम्हावरी. जीवांचे दारिद्र्य द्याया निवारून एक तूची आहेसी संपन्न म्हणूनी आलो तुझा शरण सर्वज्ञ आदिपुरुषा. होतो तुझेची परी दुरावलो ठाईची असोनी भुललो
मृगजळास पाणी समजूनी धावलो हरिणापरी. सुकलिया नदीसी पाहुनी त्रस्तांत, होती पिपासू प्राणी. भरते येता जाती आनंदुनी, तैसेची करी आम्हासी. कोवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतल वर्षा चाले. त्यापरीच समाधान झाले, आर्त जीवांचे तव कृपे. ऐसे भावयासी करतो प्रार्थना, तन्मय करोनी जीव प्राणा. भिन्न उरोची नये वाटे मना, भावे लवणा समुद्रापरी. यात असती किती अडथळे, आकुंचित केले अज्ञानमळे. परी तुझ्या विशालतेचे चिंतन बळे, करील मोकळे आम्हासी. आम्ही कितीही दडलो पडलो, तरी तुझे लक्ष उडत्या घारी परी. निवडूनी काढी अज्ञानाबाहेरी, सुख सर्वतोपरी द्यावयासी. भूललिया वत्सा गाय हंबरे, पक्षिणी आंडा भवती फिरे. तान्हुल्या माय काम करिताही सावरे, आपुलेची म्हणूनी. भिंगोटी अळीसी गोंजारी, निजध्यासे आपणा समान करी. तैसा देव भक्ता लागी धरी, साधन जाळा पसरोनी. ऐसे हे प्रत्यक्षची घडे, जीव आर्त होता मार्ग सापडे. मार्गे चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा. हे जाणूनी करतो प्रार्थना, पूर्ण भावयासी मानवांची आराधना. विश्वरूप पाहाया देवदर्शना, आलो चरणा निर्धारे. तू व्यापक सर्व अंतरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा. तैसेची होणे हृदये आम्हा, तरीची होय तुझी भक्ती. म्हणोनी आमुची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी. आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. पुण्यक्षेत्र पंढरीपुरी, बैसलो असता चंद्रभागे तीरी. स्फुरू लागली ऐसी अंतरी, विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कायसाया करावी विश्वाची मात. प्रथम ग्रामगीताची हातांत, घ्यावी म्हणे. विश्व ओळखावे आपणावरून, आपणची विश्व घटक जाण. व्यक्तीपासूनी कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला. समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश राहे. देश मिळवणी ब्रह्मांड होय, गतिगतीने ते जवळ तेथे. मानव मात्रांचे प्रथम माहेर, आपुले गाव त्यातील घर. यातून प्रगती करीत सुंदर, पुढे जावे विश्वाच्या. प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम करावे जतन. गाव करावे सर्वांगपूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची भंगता, अवदशा येईल देशायया. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल. परी आमुचे गावची मूल, घटक विशाल पृथ्वीचा. गावची जरी उत्तम नसले, तर देशाचे भवितव्य ढासळले. ऐसे मानावे जाण त्याने भले, हृदया माझी. गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न, विश्व प्रसन्न देव प्रसन्न. सर्वा आधी मन प्रसन्न, करावयाचे आपुलेचे. हे ओळखाया ज्ञान भावे, ज्ञान अनुभवासी आणावे. मगची सुख संपादावे, विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर. सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मूळ आरंभ. सक्रियतेचा मूळ स्तंभ, उभा रावा. ऐसा ऐकिला मधुर आवाज, भीमे तरी असता सहज. तैसाची वंदिला पंढरी राज, ध्यानरूपाने. केले साधू संतांचे चिंतन, करावयाचे ग्रामाचे पुनर्निर्माण. नवीन काहीही न सांगेन, जुनेची देणे देवाचे. संत महंतांनी कथन केले, परी ते पुढे विपर्यस्त झाले. मानवा मानवांत खंड पाडले, पाखंड्यांनी. विशालता गेली मानवांची, रचना केली जातीपंथांची. कामाची होती ती कायमची, विभागणी माथी बैसली. सेवेसाठी पंथमंडळ, ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ. एकची असोनी गोपाळ, लढले जैसे यादवांपरी. हे द्वैत जावे निघोण, म्हणूनी सेवा आरंभावी आपण. ऐसा संकल्प दृढ धरोन, ग्रंथ केला सद्भावे. आपुल्या परी काम घ्यावे, जैसे जयासी साधेल बरवे. उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुसी स्मरोनी. वाड्मयी सेवा सेवाची जाण,
जेणे मार्गी लागती जन. जन तेतुका जनार्दन, जाणूनी कार्य करावे. जे जे आपणासी कळते, ते ते सांगावे सकळाते. आपुलेची म्हणोनी जनते मायबाप. सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला. ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे. सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही. म्हणोनी सेवा खंडोन द्यावी, ऐसे नाही उचित. आत्मसंतोषा कारणे, विश्वसेवेच्या प्रेरणेने, ग्रंथ रचिले सहृदयपणे थोर जनांनी. काही सांगती विश्वाची कहाणी, काही बोलती देशलक्षुनी. आपण सांगावी ग्रामावरुनी, ग्रामगीता. कृष्णगीता, रामगीता, हंसगीता, हनुमंतगीता, शिवगीता, अवधूतगीता कथिल्या कोणी. गुरुगीता, गणेशगीता, पांडवगीता, भगवद्गीता, देवगीता, देवीगीता सर्व झाल्या. सर्वांचा एकची सार, शुद्ध करावे हृदय मंदिर. सुखी करावे चराचर, तरीच पावे सद्गती. विश्वब्रह्म बोलत गेला, सभोवती समाज दुःखी बुडाला. ग्रामसेवाही न कळे जाला, त्याचे ज्ञान व्यर्थची. वनी तीर्थी फिरोनी आला, आपुला गाव नाही सुधारला. तो कैसा म्हणावा महाभला एकटाची. संतांचे ऐसेची वचन, आपण तरला ते नव्हे उद्धरण. लोकांचं लावी सन्मार्ग पूर्ण, तोची तरला पूर्णपणे. ठेवोनिया संतांवरी विश्वास, हाची धरिला मनी निजध्यास. आरंभ केला ग्रामगीतेस, आपुल्या परी सेवा भावे. माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथ करता विज्ञान नोहे. परी धान्य राशीत आपुले पोहे, टाकावे वाटती. देव प्रेमाचा भुकेला, न पाही जातपात अथवा कला. साधा भोळाही उद्धरिला, ऐसा लौकिक तयाचा. देव सौंदर्याचा भोगता असता, तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता. देव जरी वैभवची इच्छिता, तरी विदुरा घरी का धावे. देव कला कौशल्याची रुचे, तरी का वेड पेंध्या वाकुड्याचे. मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे, तेथे पांडित्य काय करी. ऐसे देवाचे गोडवे सांगावे, ते कमीच पडावे. म्हणोनी आपुल्या परी चिंतावे, कार्य करावे भक्तीने. आपुला विश्वास जैसा परी, तैशी करावी चाकरी. येथे बोलायची उरी आहे सर्वान लागोनी. आपणासी देवापारी समर्पावे, विश्वी विश्वाकार भावे. पाहावे तैसे बोधित जावे जीवान लागी. ऐसे धरोनिया मानसी, आरंभ केला ग्रामगीतेसी. प्रार्थोनिया संत महात्म्यासी, आशीर्वाद घेतला. संत महात्म्यांचे हृदयगत, देवाला शुभ सृष्टी संकेत. विशद कराया सरळ भाषेत, सुख संवाद आरंभिला. येथे श्रोतीन विचारिले, ग्रामगीतेप्रती लिहिणे झाले. त्यात संत देव कासया घातले, स्तुती स्तोत्र गौरवुनी. आपुले गाव उन्नत करावे, सकल लोक हाती घ्यावे. यासी देवाचे गोळवे, गावेत कासयासी. काय देव न म्हणता काम नोहे, संता न भजता वाया जाय. आशीर्वाद न घेता क्षय येतो, सत्कार्यासी. कासयासी मध्यस्थता, उगीच देवधर्मांची कथा. करवी सर्व आपण गाथा, मारावी माथात देवाच्या. ऐसे देवावरी विश्वासुनी, लोक झालेत दुबळे मनी. गाव भिके लागले, याच गुणी. सोडा देव देव बोलणे. तुमचे म्हणणे मी ऐकले, लोक पराधीन आळसी झाले. परी देवाने ऐसे सांगितले, कोठे आहे. अहो देवची ऐसा झाला नाही, मग सांगेल कैसा इतरांना. हा तो विपर्यास केला, भित्र्या आळसी लोकांनी. ज्यासी करणे नको काही, त्याने द्यावे देवाची ग्वाही. आपुली पापे लपवावी सर्वही, पाठीमागे. लोकात वाढवावा भ्रम, आपुले श्रम चुकवावे. देवाची या नामे चालवावे कुकर्म, त्यांनीच समाज बुडविला. म्हणोनी मी तैसे न सांगेन. येथे जे केले देवस्मरण, ते भित्रे आळसी कराया जन, नाही जाणा निर्धारे. देव म्हणजे कर्तव्यशूर, न्यायनीतीचे माहेर. क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रसर जगामाझी. देव म्हणजे अतिमानव, मानवाचा आदर्श गौरव. त्यांचे कार्य ध्यानी राहो, फूर्ती यावयाया पुढिलांसी. येथे मुख्य देवाचे व्याख्यान नाही केले यथार्थपूर्ण.
देवासी पुरुषोत्तम समजून वागा म्हणालो सर्वांना. मुख्य देवाचे आरंभी स्मरण, त्यातही त्याचे एकेक लक्षण. तेच साधकासी व्हावे साधन, म्हणून या आठविले. चला विशालतेच्या मार्गी, जे गेले ते तरले जगी. भरोनी दिली अंतरंगी, हीची कीर्ती भाविकांच्या. मित्र हो, गाव भावे स्वयंपूर्ण, सर्व प्रकारे आदर्शवान. म्हणूनच घेतले आशीर्वचन पूर्वजांचे. आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन, ऐकुनी घ्यावे देऊन श्रवण. ते फळवावे कार्य करून, यासी आशीर्वाद बोलती. लोक थोर आशीर्वाद घेती, परी कार्य थोडेही न करीती. तेणेची फजित पावती, गुलाम दुर्बळ होऊनी. आमुचे आशीर्वादाचे लक्षण, थोरांनी करावे मार्गदर्शन. बोधमार्ग उमगावा आपण, सफल करावा संकल्प. एरवी थोरांनी म्हणावे शतजीव, आम्ही व्यसने करावी मृत्यू ठेव. अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसे फळे. अंध दुबळा भाविकपणा, तो कधीही न रुचे माझ्या मना. संत देवाची निष्क्रिय गर्जना, करिलो तो अस्तिक नव्हे. आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक, चालती आमुच्या ऐसे नास्तिक. ज्यांचा भाव आहे सम्यक, सुखी भावे सर्व म्हणूनिया. भलेही तो देव न माने, परी सर्वांस सुख देऊ जाणे. मानवासी मानवाने पूरक व्हावे म्हणूनिया. ग्रामातील सर्व जन, होवोत सर्व सुख संपन्न. घेऊ नये कुणाचा प्राण, समाज स्थिती टिकावी. आम्ही सर्वची संतुष्ट राहू, सर्व मिळोनी सर्व खाऊ. राबू सर्व, सुखे सेवू जेंजे असेल ते सगळे. आमुची संपत्ती नसे आमुची, आमुची संतती नसे आमुची. कर्तव्य शक्तीही नसे आमुची, व्यक्तिशः उपभोगार्थ. हे सारे गावाचे धन, असो काया वाचा बुद्धी प्राण. ऐसे असे जयाचे धोरण, तो नास्तिकही प्रिय आम्हाला. तो तत्वतः नास्तिकची नव्हे, जो सर्वांस सुखवीत आहे. तो देव देव जरी न गाये, तरी देवसेवाची त्या घडे. आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वांच्या सुखार्थ कार्य केले. कर्तव्य तत्परतेसीच वर्णिले जिकडे तिकडे. लोकांपुढे विशाल ज्ञान, ठेवाया अत्युच्च आदर्श कोण. म्हणोनी देवाचे नामाभिधान घेतले विशाल भावाने. आम्ही आपुल्यासाठी मरतो, देव सकळांसाठी कार्य करतो. हाची भाव त्याने स्फुरतो, म्हणोनी धरिला देवचित्ती. देव म्हणजे घेवची नव्हे, सर्व काही देवची आहे. ऐसा ज्याचा संप्रदाय, त्यासी भजू जीवे भावे. अंतिम ध्येय अखंड शांती, अनुभवावा यावी जीवाप्रती. याच लागी केली स्तुती, साध्य साधनाची. जे शांती आणि सत्य, अंगी मुरवुनी झाले कृतकृत्य. तेची सेवा मूर्ती संत स्तुत्य, आदर्श रूपे. उदार चरित संत सज्जन, मनोभावे तयांसी वंदन. जे उपदेशिती जनी जनार्दन, गाव संपन्न करावया. साधू संत देवधर्म, मानवोद्धारची त्यांचे कर्म. तेची आठवुनी उद्धरू ग्राम, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. देवसंत वंदोनी कथिले हृदयगत, प्रथम अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.